नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील बोलतो मराठी हा पाठ्यघटक आपण बघणार आहे. डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी हा पाठ आपल्यासाठी सादर केलेला आहे. डॉक्टर नीलिमा गुंडी ह्या मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका आहेत. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य आहे. त्याचबरोबर देठ जगण्याचा, रंगाचा थवा हे ललित लेखसंग्रह आहेत. भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह आहेत. त्यांची एकूण 35 पुस्तके प्रकाशित झालेली आहे. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षसुद्धा राहिलेल्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या पाठामध्ये त्यांनी आपली मातृभाषा मराठी ही आपण कशा पद्धतीने वापरतो, मराठी कशी लवचिक आहे, तिचा वापर आपण कशा पद्धतीने करतोय, सध्याची मराठी या भाषेची स्थिती आणि मराठीला चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजेत, आपल्या जीवनातील आपल्या मराठी भाषेचं काय महत्त्व आहे, या भागांचा उहापोह त्यांनी या पाठामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला बघूयात आपण पाठ काय आहे. बघा, परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको आपल्या नवऱ्याला म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनू का? नवरा म्हणतो, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार. आता या ठिकाणी विनोद तयार झालेला आहे. का? बायको म्हणते मी तुम्हाला उत्तप्पा पदार्थ बनवू का, तर नवऱ्याला वाटते की बुवा आपलाच उत्तप्पा बनवते की काय, असा हा एक विनोद तयार होतो. पण खरं तर तिला उत्तप्पा पदार्थ आपल्या नवऱ्याला बनवून द्यायचा असतो. परंतु या ठिकाणी शब्दाचा वापर चुकला आणि अर्थाचा अनर्थ झाला. कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. हल्ली ते हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणी टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे, अशा वेगवेगळ्या क्रियासाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. बघा, आपल्या भाषेमध्ये शब्द असताना दुसरे शब्द आपण आणि तेही चुकीच्या पद्धतीने का बरं वापरायचे? आता आपण जर बनवणे याचा खरंच मराठीमध्ये जर अर्थ बघितला तर तो होतो फसवणे. म्हणजेच बनवणे याचा चुकीचा अर्थ घेऊन आपण तो सर्रासच वापरत आहे आणि त्यामुळे आपल्या अर्थाचा अनर्थ घडतो. आणि मग माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणाऱ्याला नवऱ्याला आठवला तर आश्चर्य काय त्याच्यामध्ये? कारण या ठिकाणी आपण आपल्या हाताने चूक करत आहे. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठी ढंगाप्रमाणे आपण काय करतो, वेगवेगळ्या ढंगाने शब्दांचा वापर करतो आणि तीच तर आपल्या भाषेची श्रीमंती आहे. ती कशी? एकच शब्द आपण वेगवेगळ्या अर्थाने वापरतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी तो शब्द वापरला कसा त्या पद्धतीने आपण घेतो. एक उदाहरण दिलेलं आहे लेखकांनी या ठिकाणी. मराठीत मारणे हे क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, लहान लेकरं जर उड्या मारत असतील तर आपण उड्या मारत आहेत म्हणतो. थापा मारणे, कोणी जर आपल्याला चूक काही खोटं सांगत असेल, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, हातपाय मारणे, माशा मारणे, एवढ्या ठिकाणी मारणे म्हणजेच मार देणे हा अर्थ यात कुठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत आहे. बघा, मराठी ढंगांचे शब्दप्रयोग ही भाषेची श्रीमंती का आहे
तर एकच शब्द आपण त्याच्या अर्थाशिवाय, जो त्याचा मारण्याचा मार हा अर्थ कुठेही नाही येऊ देता, तो कितीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा वापर केलेला आहे आणि त्या वाक्यांचे अर्थ सुद्धा आपल्याला जे हवे आहेत तेच आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आता मराठी शब्दप्रयोगाप्रमाणेच वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली आहे. खस्ताखानेमध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही, हे आपल्याला माहीत आहे ना. बऱ्याच एखाद्या वेळेस एखादा मुलगा, एखादा विद्यार्थी जर काहीच करत नसेल तर त्याचे वडील एखाद्या वेळेस त्याला म्हणतील की आम्ही तुझ्यासाठी किती खस्ता खाल्ल्या. मग या ठिकाणी खस्ता खाल्ल्या म्हणजे काही खाल्लेलं आहे का? नाही. तर खस्ता खाणे म्हणजेच खूप कष्ट करणे. म्हणजेच या ठिकाणी आपण तो शब्द जो आहे, तो वाक्प्रचार जो आहे, तो कोणत्या पद्धतीने वापरला, परंतु त्याचा अर्थ काय आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच कंठस्नान घालणे हा एक वाक्प्रचार. युद्धाविषयीच्या बातम्यामध्ये आपण नेहमी ऐकतो की भारतीय जवानांनी 4 आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. आता या ठिकाणी कंठस्नान घालणे याचा खरोखर अर्थ आहे गळ्याखालून आंघोळ घालणे, असा शब्दशः अर्थ आहे. खरंच त्यांना गळ्याखालून आंघोळी घातल्यात का? नाही. तर या ठिकाणी कंठस्नान घालणे म्हणजेच ठार मारणे, ठार करणे हा त्याचा अर्थ होतो. तसेच खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे हे 2 वाक्प्रचार आहेत. दोन्हीही वाक्प्रचारामध्ये खांदा हा प्रमुख आहे, परंतु खांद्याला खांदा लावणे म्हणजे सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजेच प्रेताला खांदा देणे, यातला फरकही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. बघा, एकाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरला, आपण दुसरं क्रियापद वापरलं तर अर्थाचा अनर्थ होऊन जातो आणि त्यासाठी आपण शब्दकोश वापरण्याची सवय करायला पाहिजे. शब्दकोश म्हणजे शब्दाचा संग्रह. त्यामध्ये सर्व मराठीतील शब्दांचा समावेश केलेला असतो आणि त्याचा योग्य तो अर्थ आपल्याला सांगितलेला असतो. आता हा जर आपल्याला माहीत नसेल, योग्य त्या शब्दाचा योग्य अर्थ जर आपल्याला माहीत नसेल तर कधी कधी काय होते बघा, अक्कलवान म्हणजे हुशार हा त्याचा अर्थ आहे, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की आपली फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. बरोबर आहे का नाही? आता मी जर म्हटलो एखाद्या व्यक्तीला तू शहाणा आहेस, तर शहाणा याचा अर्थ, आणि तू फार शहाणा आहेस तर या ठिकाणी शहाणा याचा अर्थ, या दोन्ही वाक्यामध्ये शहाणा या शब्दाचा अर्थ फार वेगवेगळा आहे. म्हणून आपण आपल्या शब्दाचा वापर कसा करतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि शब्दाचा अर्थ जर माहीत नसेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला काय म्हणतोय हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आता हे झालं वाक्प्रचाराच्या संदर्भात. क्रियापदाला आपण जे प्रत्यय लावतो त्या संदर्भात सुद्धा हीच गोष्ट आहे. त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. बघा, आपल्याला अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लेखिकेने सांगितलेल्या आहेत. एक तर या ठिकाणी क्रियापद व्यवस्थित वापरायचं आहे. ज्या ठिकाणी जे क्रियापद, बघा या ठिकाणी पाहिजेत क्रियापद म्हणजे योग्य अर्थाचे योग्य क्रियापद वापरणे, एक अर्थाचा अनर्थ टाळायचा असेल तर. आणि दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे किंवा आपल्याला योग्य तो प्रत्यय जो आहे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य तो प्रत्यय लावायचा आहे. म्हणजेच ह्या 2 गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या केल्या तर अर्थाचा अनर्थ टाळू शकतो. उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे. बघा, या ठिकाणी ला हा प्रत्यय आहे आणि या ठिकाणी वर हा प्रत्यय आहे. अंगाला लावणे
साबून अंगाला लावणे या अर्थाने आपण म्हणतो. अंगावर घेणे, पाणी अंगावर घेणे, बरोबर आहे का नाही, बदलला त्याचा प्रत्यय लावला आपण, अर्थ बदलला. तिला हसणे, तिची चेष्टा करणे, आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे. बघा इथं ला प्रत्यय आहे आणि इथं शी प्रत्यय आहे. यात प्रत्यय महत्वाचा आहे, नाहीतर त्या वाक्याचा अनर्थ होऊन जाईल. हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये आणि वायण्यावर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदाहरण दिलेले आहेत काय, तुझी मदत करणे याऐवजी तुला मदत करणे असे हवे. सार्वजनिक समारंभामध्ये तुझी मदत करणे या ठिकाणी हा जो प्रत्यय आहे हाच लावला जाते. या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीला द्यायचं आहे तर द्वितीय किंवा चतुर्थीच्या संदर्भात तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. परंतु बऱ्याच वेळेस आपण त्यांचे धन्यवाद, जे उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद असे आपण म्हणतोय, बरोबर आहे का नाही. तर ह्या प्रत्ययांच्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा बऱ्याच वेळेस चुकलेल्या असतात आणि मग त्याने या वाक्याचा अर्थ सुद्धा बदलून जातो. त्यांचे धन्यवाद म्हणजे त्यांचेच धन्यवाद घ्यायचे की आपण त्यांना द्यायचे, ही गोष्ट काही कळायला आपल्याला उरतच नाही. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवीन इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो, त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का. आता या ठिकाणी भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे असं आपल्याला म्हटलं आहे. का म्हटलेलं आहे तर भाषेमध्ये रोज नवनवीन शब्द येत राहतात. आपली मराठी भाषा या नवनवीन शब्दांना स्वीकारते, आपल्यामध्ये सतत सामावून सुद्धा घेत असताना आपण बघत आहोत. कारण संगणकासंबंधीचे अनेक नवे इंग्रजी शब्द आपण आपल्या मराठीमध्ये ते जसे आहेत तसे स्वीकारलेले आहेत. म्हणून भाषा ही नदीसारखी प्रवाही आहे. बऱ्याच भाषेमधले संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषेतील शब्द आपल्या मराठीमध्ये विसावले आहेत, म्हणून ती नदीसारखी प्रवाही आहे. आणि हे जे शब्द आपल्या भाषेमध्ये आलेले आहेत ते आपण आत्मसात करून एकदा का आपल्या मराठीमध्ये रुळले की ते आपल्याला कधीही परके सुद्धा वाटत नाहीत. ते आपलेच शब्द म्हणून आपण वापरतही असतो. म्हणून मराठी भाषेमध्ये शब्दांचीही वाढ होते आणि ती सतत प्रवाही राहते. भाषा ही सतत प्रवाही असायलाही पाहिजेत, कारण नवनवीन गोष्टी भाषेमध्ये अंतर्भूत झाल्या तर आपल्याला त्या चांगल्याच आहेत आणि आपली भाषा समृद्ध करण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला मदतनीस म्हणूनच आपल्याला त्या कामी येणार आहेत. आता पण काही वेळेस गरज नसताना आपण इतर भाषेमधले शब्द किंवा एक वेगळेपण दाखविण्यासाठी मी काहीतरी वेगळं करतोय, मी काहीतरी वेगळं बोलतोय, याची जणू काही आता होडच लागलेली आहे. म्हणून मी स्टडी केली आहे, मी अभ्यास केला आहे असं म्हणण्याऐवजी आपण मी स्टडी केलेली आहे. इंग्रजीने तर आपल्या मराठी भाषेवर एवढं आक्रमण केलेलं आहे की त्याने आता मूळ आपली मराठी भाषा टिकते की नाही असं झालेलं आहे. परंतु आपण आपल्या भाषेवर जर खरंच आपलं प्रेम असेल, मातृभाषा ही जर आपण आपली म्हणत असू, आपण फक्त मराठी दिनाला मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊन मोकळे होतो. परंतु खरंच आपल्या मातृभाषेविषयी आपल्या मनात प्रेम आहे का? जर असेल तर मग आपण आपली भाषा समृद्ध करायला नको का असे लेखिकेला वाटते. म्हणून आपण आपल्या भाषेतील एखाद्या वेळेस आपल्याकडे त्या वस्तूसाठी किंवा तो शब्द नसेल तर हरकत नाही, आपण तसे शब्द, उदाहरणार्थ टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, परंतु असे शब्द जे आहेत ते विनाकारण आपल्या भाषेतले शब्द टाळून दुसऱ्या भाषेतले शब्द आपण व्याकरणाचे नियम झुगारून, कारण मग आपण ते जर शब्द वापरले तर कधी कधी आपल्या व्याकरणावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
म्हणजेच हे आपलं योग्य नाही असं आपल्याला लेखिकेने सांगितलेलं आहे. त्यानंतर भाषेची गंमत आपल्याला जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी संबंध आहे. शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे यातून कळते. बघा, शब्दाची व्युत्पत्ती शोधणे. जर आपल्याला भाषा आपली समृद्ध करायची असेल, भाषेविषयी ज्ञान मिळवायचे असेल, भाषेतील गमतीजमती जाणून घ्यायच्या असतील, खूप नवनवीन माहिती जर मिळवायची असेल तर आपल्याला शब्दाची व्युत्पत्ती शोधणे महत्त्वाचे आहे. शब्दाची व्युत्पत्ती शोधणे म्हणजेच काय? व्युत्पत्ती म्हणजेच काय? तर शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र. शब्द कसा तयार झालेला आहे. तर या ठिकाणी एक उदाहरणादाखल म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की मोरांबा आपण म्हणतो. मोरांबा म्हणजेच काय? साखर घालून केलेला आंबा. तर त्या ठिकाणी मोरांबा या शब्दाचा मोराचा मयुराशी संबंध नाही. मयूर म्हणजेच मोर, तर मोरस म्हणजे साखरेशी आहे. मोरस म्हणजेच काय? साखर. आता साखरेला मोरस का म्हणायचं हे ज्यावेळेस आपण त्या व्युत्पत्ती कोशामध्ये बघू त्यावेळेस जुन्या काळी साखर मॉरिशस वरून यायची म्हणून साखरेला मोरस हे नाव दिलेलं आहे. बघा, ती मॉरिशस वरून यायची म्हणून साखरेला आपण काय म्हणायचो? मोरस. म्हणून त्यावेळेस मोरांबा हा शब्द तयार झालेला आहे. मग हे जर आपल्याला कळले तर या शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहे हे आपल्याला त्यातून कळेल आणि एक गंमतही वाटेल आणि एक नवीन माहिती सुद्धा आपल्याला प्राप्त होईल. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजेच गुणांची पारख करणे हा शब्द आपण घेतला आहे. शब्दाच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत. उदाहरणार्थ, अनुसया हे नाव नसून ते अनसुया असे आहे. अन अधिक असूया म्हणजेच ज्याच्या मनात मत्सर नाही, द्वेष नाही, ती अनसूया. आता या ठिकाणी सर्रास आपण हा शब्द चुकीचा वापरत होतो. हा जर आपण शब्दकोशामध्ये बघितला तर तो शब्द आपल्या मनामध्ये पक्का रुजतो आणि आपल्या चुका सुद्धा आपल्या होणार नाहीत. तसेच जरा जर्जर. आता हा शब्द जरा जर्जर आणि जरा जर्जर, बघा, संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला, म्हणजेच खूप वार्धक्य आलेला. यातील ज चे उच्चार तालव्य ज आहेत. तर जरा म्हणजेच थोडे होईल. लक्षात घ्या, जरा जर्जर म्हटलं तर जरासा म्हातारा असं होईल आणि जरा जर्जर म्हटलं तर खूप म्हातारा म्हणजेच वार्धक्याने विकल झालेला असा होईल. म्हणजे शब्दाचा उच्चार जरी आपण चूक केला तरी सुद्धा त्या शब्दाचा अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बारकाईने लक्षात जर घेतल्या तर आपल्या चुका सुद्धा आपल्या लक्षात येतात. म्हणजेच आपल्याला शब्द कसा उच्चारायला पाहिजेत हे सुद्धा शब्दाच्या व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला. शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे जर आपण या ठिकाणी लेखकांनी कोणकोणते सांगितले जर आपल्याला साधारणतः बघायचं असेल तर बघा, भाषेची गंमत आपल्याला या व्युत्पत्ती भाषेची आपण जर शोधली शब्दाची तर त्याने आपल्याला कळते. त्याचबरोबर आपल्याला खूप नवी माहिती मिळते. त्यामुळे त्यानंतर शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे यातून आपल्याला कळते. त्याचबरोबर आपण जर व्युत्पत्ती शोधली तर आपल्या चुका होत नाहीत, आपल्या चुका आपल्या लक्षात येतात आणि ह्या जर चुका आपल्या लक्षात आल्या तर हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. म्हणजेच कितीतरी फायदे आणि त्याचबरोबर आपला उच्चार सुद्धा सुधारतो. आपण शब्दाचे उच्चारण जे आहे ते सुद्धा आपलं सुधारते. म्हणजेच व्युत्पत्ती शोधण्याचे कितीतरी फायदे आपल्याला त्यामधून आपली भाषा स्वतःची समृद्ध करण्यासंदर्भातले आहेत. बघा, भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षरांचे शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व असते.
सूतकताई हा शब्द सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? नाही. म्हणजेच शब्दाचं आपण लिहिताना हे बारकावे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. कारण शब्द कोणत्या अक्षराशी जोडतो, कोणतं अक्षर कुठे जोडतो, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला लिहिताना वाचताना ह्या गोष्टी आपला बोलण्याचा किंवा लिहिण्याचा अर्थाचा अनर्थ होणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. उदाहरणार्थ एखादा जर आपण उदाहरण घेतलं किंवा अबक व्यक्ती गाढ व शांत झोपला होता असं एक वाक्य आहे. समजा उदाहरण देतो, अबक व्यक्ती गाढ व शांत झोपला होता. आता या ठिकाणी मी अबक व्यक्ती आता गाढ या शब्दाला वरचा व जोडून टाकला, गाढव शांत झोपला होता असं होईल. म्हणजेच किती अर्थाचा अनर्थ झालाय तो. अशा पद्धतीने आपण कोणत्या अक्षराशी शब्द जोडतो, कोणत्या अक्षराशी तोडतो ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुराणातली वांगी पुराणात ह्या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणामध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. बघा, आपण नेहमी वापरतो पुराणातली वांगी पुराणात. आता इथं जर एक विचार केला किंवा पुराणातली वांगी कशी असतील, मग बघूया पुराणं वाचून की वांगी कशी होती, वांग्याशी संबंधित काय होतं, तर हा माझा सगळा उद्योग जो आहे तो फुकट जाईल. का? इथे आपण मुळात म्हणच ती चुकीची वापरत आहे. काय आहे ती म्हण? पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजेच उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी आपली फजिती होईल. वांगी नाही तर काय आहे शब्द? वांगी. वानगी म्हणजेच उदाहरणे. वांगी हा शब्द नाही, वानगी आहे. तर वानगी म्हणजेच उदाहरणे, म्हणजेच पुराणातली उदाहरणे पुराणात. तर असा हा आपला जी म्हण आहे ती म्हणण्याच्या ऐवजी आपण वांगे काय आहेत बाबा, पुराणातले वांगे वेगळे होते का, अशा स्वरूपात त्याचा अर्थ आपल्याला चुकीचा कळायला लागेल. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. इथं आपल्याला काही उदाहरण दिलेले आहेत. बघा, राजाचे कलेवर प्रेम होते शब्दरूपे, आणि अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. इथंही कलेवर शब्द आहे आणि इथंही कलेवर आहे. पण येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. या ठिकाणी आपल्याला कलेवर हे कला या अर्थाने आलेलं आहे. कला या शब्दाचे सप्तमी, त्याला प्रत्यय लागलाय सप्तमी विभक्तीचा आणि त्याचं रूप बनलेलं आहे. आणि दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. बघा, सारखा शब्द आहे परंतु या ठिकाणी अर्थ वेगळा आहे आणि या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारचे हे जे शब्दप्रयोग आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आणि मग शब्द कसा वापरायचा, तर तो वाक्यामध्ये त्याचा अर्थ काय होईल ह्या सुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं की मी एखाद्या वेळेस उदाहरणार्थ म्हटलो की मी एखादे पत्र लिहिले आणि मी घरावर पत्रे टाकली. या ठिकाणी पत्र हा शब्द सारखाच आहे परंतु त्या दोन भिन्न भिन्न गोष्टी आहेत. म्हणून ही शब्दरूपे सुद्धा आपल्याला या व्युत्पत्ती कोश शोधल्याने आपल्याला ते कळतील की या एका सारख्या दिसणाऱ्या शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ आहेत आणि ते अर्थ आपल्या लक्षात आल्याच्या नंतर आपल्या चुका सुद्धा आपल्याला टाळता येतील. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवी. बघा, आपल्याला जर आपल्या भाषेवर, मातृभाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. शक्तिस्थळे कोणकोणती आहेत की ही शब्दरूपे. हे शब्दरूपे आपल्याला माहीत असायला पाहिजे. क्रियापदाचे अर्थ, वाक्प्रचारांचे अर्थ, क्रियापदाला जोडल्या गेलेले प्रत्यय, त्याचबरोबर आपण जे प्रत्यय लावतो त्या शब्दाचा होणारा तो अर्थ, ह्या सगळे जे शक्तिस्थळे आहेत ही आपण जाणून जर घेतली तर आपल्याला नक्कीच आपली भाषा चांगल्या पद्धतीने कळेल आणि आपण ती योग्य पद्धतीने वापरू आणि खऱ्या अर्थाने आपल्या भाषेवर आपण प्रेम करत असू. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या
घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आणि आपल्या भाषेवर, आपल्या मातृभाषेवर जर प्रेम करायचं असेल, आपली भाषा जर आपल्याला जोपासायची असेल, तर लेखिकेने सांगितलेले की आपल्या भाषेवर प्रेम करा. त्या भाषेतली शक्तिस्थळे जाणून घ्या. भाषेचा योग्य सन्मान राखा. आपल्या भाषेला कधीही कमी लेखू नका. आज आपण इंग्रजीला उच्च म्हणतोय, आपल्या मराठी भाषेला आपण खालची भाषा म्हणतोय. नाही, तर आपल्या भाषेचा सन्मान राखा. भाषेचा सन्मान राखणे म्हणजेच काय, तर आपल्या भाषेची पडझड होऊ न देणे. आपल्या घरीदारी बोलल्या जाणारी जी भाषा आहे ती आपल्या आईच्या ठिकाणी माना. आई, कारण आई ही आपल्याला सर्वात प्रेम देणारी व्यक्ती असते. तिने आपल्याला लहानाचे मोठे केलेले आहे. तिच्याशिवाय आपलं काहीच अस्तित्व नाही. तिच्या दुधाचे उपकार कोणाच्यानेच फेडू शकत नाही, कोणीच फेडू शकत नाही. तसंच भाषेला समजा, कारण या भाषेच्या प्रांगणामध्येच आपण आपल्या भावभावनांना आकार द्यायला शिकलो आहे, आधार द्यायला शिकलो आहे. त्या भाषेच्या माध्यमातूनच आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. म्हणून या भाषेने आपल्याला खूप काही शिकवलेलं आहे. आणि तिला जर समृद्ध करायचं असेल तर त्या आईच्या ठिकाणी आपण तिला मानलं पाहिजे. आणि भाषेसोबत एक जिव्हाळ्याचं नातं असायला पाहिजे. तिच्यासोबत एक जिव्हाळ्याचं नातं जर असेल तर तिच्यासाठी आपला जीव तुटेल. जसं की घरातली व्यक्ती आपल्या कोणाला जर कोणी आजारी असेल तर आपण बेचैन होतो. त्याच पद्धतीने आपली भाषा जर कोणी जर तिला वाईट म्हणत असेल किंवा भाषेची जर पडझड होत असेल तर आपला जीव तुटायला हवा. हे जिव्हाळ्याचे नाते आपले त्या भाषेसोबत असायला हवे. आणि त्याचबरोबर त्या भाषेचे ज्ञानसुद्धा आपण मिळवायला हवे, जेणेकरून आपली भाषा ही समृद्ध होईल आणि आपण आपल्याच भाषेचा वापर आपल्या बोलण्यामध्ये करत राहू. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. भाषा ही भाषेशिवाय आपण आपला विचारच करू शकत नाही. ती आपल्या आतबाहेर आहे आणि आपल्या जीवनामध्ये तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण भाषेशिवाय आपण जगू शकत नाही. आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कसे 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते बघा. ही तर आपल्या भाषेची गंमत आहे. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. बघा, दोन्ही ठिकाणी पाऊस पडणे. पण पहिल्या वाक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि वनमहोत्सवाला दाद दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी पाऊस चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे. पाऊस पडणे चांगले मानलेले आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी पाऊस आल्याने मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता बेतावर पाणी पडणे म्हणजेच काय, की माझा जो सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचा जो निश्चय होता तो पूर्ण होऊ शकला नाही. कामामध्ये अडथळा येणे. इथे पाणी पडणे म्हणजे तिथं अडथळा होणे असा अर्थ झालेला आहे. म्हणजेच वेगवेगळ्या वाक्यामध्ये आपण तो शब्द वापरतो कसा, त्यावरून ती जी भाषा आहे ती आपले आकार घेत असते. आणि मराठी शब्दप्रयोग जे आहेत, मराठी ढंगांचे जे शब्दप्रयोग आहेत, हीच तर आपल्या भाषेची गंमत आहे असे लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे. अशी अनेक वाक्य तयार करता येतील, त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. अशा प्रकारचे वेगवेगळे वाक्य बनवून वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या पद्धतीने आपण वापरून, वेगवेगळ्या ढंगाने वापरून आपण आपली भाषा समृद्ध करू शकतो. आणि अशी जर आपली भाषा समृद्ध झाली तर आपल्याला गरज पडणार नाही दुसऱ्या भाषेची. त्यातून आपले भाव खुलत जातील. मनातले सूक्ष्म भाव सांगायला आपल्याला भाषा आपली मदत करेल. आणि खरंच आहे, हे जर अर्थ सौंदर्य मराठी भाषेचं ज्याला कळालं त्याला मराठी भाषा काय आहे हे समजेल.
ती आपली मातृभाषा आहे आणि हीच खरंच समृद्ध भाषा आहे हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात येईल त्याच वेळेस त्याला म्हणण्याचा अधिकार आहे की लाभले आम्हास भाग्य, बोलतो आम्ही मराठी, हे आपण मोठ्या गर्वाने म्हणू शकू आणि ते म्हणण्यास आपण पात्र सुद्धा ठरू असं लेखिकेने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जो पाठ आहे तो तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात आला असेल आणि आपल्या मातृभाषेच्या संदर्भात हा जो पाठ आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लेखिकेंनी या ठिकाणी आपल्या मराठी भाषेविषयी, आपल्या मातृभाषेविषयी आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं या उद्देशाने आपली मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि काय केलं पाहिजे याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी मी हा माझा पाठ संपवतो. धन्यवाद.